स्वप्न जे महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे. ते वारली हाट पुन्हा नव्याने बांधावं लागेल असं इथपर्यंत आपण थांबणार आहोत की सुरू करणार आहोत केव्हा तरी? नाही, सुरू करणार. ज्या अवस्थेत आहेत सुरू करूया ना साहेब. नाही आहे ते आता निधीची जी कमतरता होती मागे, त्याला 21 कोटीची आवश्यकता होती. त्याचा प्रॉब्लेम असा झाला की 275 मधून तो निधी आला होता. त्यानंतर जेवढा आवश्यक तेवढा निधी दिला गेला होता, परंतु त्या व्यतिरिक्त त्याची डिमांड वाढली होती म्हणून ते राहिलं होतं. आता तो निधी द्यायचा कोणी, कारण तो हेड नंतर बंद झाला असं त्याने सांगितलं. मग तो 21 कोटी पुण्यात दिला. मग मी आदिवासी विकास मंत्री साहेबांना आग्रह केला होता, ते सकारात्मक होते, पण त्यांनी दिला नव्हता. मग नंतर 5 कोटी आपल्या इथून देणार होते. पण आता मागील काळामध्ये 2 महिन्यापूर्वी पालकमंत्री कलेक्टर आमची चर्चा झाली होती. वालीटला जेवढा आवश्यक निधी आहे तो देत आहेत. ते आता लवकरच पूर्ण होईल. कोण देईल? आपल्या डीपीसी आणि मनोर नाही, जव्हार उपजिल्हा रुग्णालयाला जमीन अजून मिळत नाही. आपल्या भागातला म्हणजे खासदार म्हणून तुम्ही सर्व जिल्ह्याचे आहात, पण तरी त्या भागातला आहे आणि जव्हारच्या जमिनीचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित राहावा. तुम्ही जरा त्यातलं पुढचं आहे का की मुंबई वडोदरा बुलेट ट्रेन ह्याच्याकरता तुम्ही पटकन जमिनी संपादित करता आणि एवढूच एका महत्वाचं आहे, जी महत्वाची गरज आहे ज्याच्याकरता जिल्हा झाला त्याला जमीन नाही आपल्याला घेता येत, कारण ती डोनेशन घ्यायची आपल्याला. पण थोडी जमीन संपादन करा ना, संपादन करा. त्याला कोणते कम्पेन्शन देता येत नाहीये. आता आपण त्याच्या 2 महत्वाच्या जमिनी आयडेंटिफाय झालेल्या आहेत. एक राजांची जमीन आहे, ते द्यायला तर त्यांच्या काही अटी शर्ती आहेत, ज्या अटी शर्ती जिल्हा लेवलला सोडवणं शक्य नाहीये. त्या कॅबिनेटची त्याला पॉलिसी लागणार आहे. आणि दुसरी ट्रस्टची जमीन आहे, ती सुद्धा द्यायला तयार, पण तिथे काही अतिक्रमणे काही कूळ लागलेले आहेत, त्यामुळे थोडंसं राहिलेलं आहे. त्यामुळे त्या दोघांपैकी जी जागा चांगली होईल, लगेचच क्लिअर होईल, ती जागा आपण घेण्याच्या विचारात आहोत. त्या दोन्ही जागा शासनाच्या यासाठी पाठवलेल्या आहेत. दर जिल्हा नियोजनमध्ये हेच सांगितलं नाही. आता राजान खूप पॉझिटिव्ह होते, हे वर्ष 1.5 वर्षापासून पॉझिटिव्ह आहेत, परंतु त्यांच्या ज्या अटी शर्ती होत्या त्याच्यामध्ये थोडीशी तफावत होती, त्या क्लिअर करता येण्यासारख्या नव्हत्या. आपण आधी त्याच जमिनीचा विचार करत होतो. नंतर मग श्रीराम मंदिरची ट्रस्टची जागा आली, ती आपण तिथले प्रोजेक्ट ऑफिसर सुद्धा जाऊन प्रत्यक्ष बघून आले. ते पॉझिटिव्ह आहेत, फक्त तिथे कूळ लागलेलं आहे आणि जे अतिक्रमण आहे त्याविषयी थोडंसं प्रॉब्लेम आहे, म्हणून ती राहिलेलं आहे. म्हणून आपण त्या दोन्ही जागांची चाचपणी करतोय, जी योग्य असेल ते आपण घेऊ. धन्यवाद.